सकाळपासून इथे सांगितलेलं मी काल की गॅलरीचं काम सुरू होणार आहे. पूर्ण दिवस ड्रिल मशीनच्या आवाजाने ना अक्षरशः झोप नाही की काहीच नाही आहे. तोडफोड करतात त्याच्यामुळे मग खूप आवाज येतो ड्रिल मशीनचा. बाबू पण झोपलेली नाही आज दुपारपासून आणि इथेच चालू आहे ना, त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये खूप आवाज येतो. बाहेर थोडंसं कमी येतो पण इथे बेडरूममध्ये वगैरे खूप जोर करत आवाज येतो. चला आता संध्याकाळची वेळ झालेली, आता एंजल येईल आणि काल मी जे पार्सल मागवलेलं मी तुम्हाला दाखवते. मेकअप प्रोडक्ट्स आहेत, बघू आता ते कधी यूजमध्ये येईल माझ्या. एंजलचा पण प्रोग्राम आहे, त्यावेळेस डान्स क्लास वगैरे डान्स आहेत तिचे, त्यावेळेस बघू तिला यूज करेल मी थोडंफार. आणि मी स्वतः कधी यूज करेल माहिती नाही मला, मागवून तर ठेवलेले आहेत मी. आणि कमी ह्याच्यामध्ये छान मला ते सगळे मिळाले. असं आपण एक जर प्रोडक्ट घ्यायला जातो लायनर किंवा मग काजळ वगैरे 100-150पर्यंतचं असतं, पण ते 500मध्ये मला सर्व कॉम्बो मिळालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला माझं पार्सल काय आलेलं आहे. फ्लिपकार्टवरून हे मागवलेलं आहे मी, हे सर्व आहे त्याच्यामध्ये. मी तुम्हाला दाखवते एक एक ओपन करून. 500मध्ये सगळं, फक्त हे माझं हे कन्सिलर वेगळं मी मागवलेलं आहे आणि बाकीचं हे सर्व एकत्र आलेलं आहे. मी दाखवते याच्यामध्ये काय काय आहे. पहिल्यानंतर हे लिपस्टिक येते लिक्विड, 4 शेड आहे त्याच्यामध्ये. हे 4 शेड आहेत, दिसत असतील तर तुम्हाला. लिपस्टिक नंतर हे मेकअप फिक्सर माहिती असेल, स्प्रे हा एक मिळाला आहे त्याच्यामध्ये. फाउंडेशन आहे. सहसा ह्या प्रोडक्ट जास्त मी ह्याच्यातले काहीच यूज करत नाही आहे, म्हणजे वापरत नाही, मला नाही एवढं हे. नंतर हे प्रायमर, पण मी ते कॉम्बोमध्ये स्वस्तमध्ये मिळालं मस्त, त्याच्यामुळे मग मी घेतलं. हे प्रायमर आहे की कधीतरी आपल्याला पण यूज होईल. आयलॅशेस आहेत, हे माझ्या बाबूने थोडंसं तोडलं. पावडर आहे ही लूज पावडर. आणि ह्याच्यामध्ये एक लायनर आहे आणि एक आयब्रो पेन्सिल आलेली आहे. हे कन्सिलर आहे. आणि सगळ्यात जास्त हे खूप आवडलं मला, एंजलला, आणि मला खूप प्रिटी आहे. कलर पण खूप छान आहे, माझ्या आवडीचा आहे. ब्रश आलेले आहेत सगळे ह्याच्यामध्ये. तुम्हाला मे बी उलटं दिसत असेल. आणि हे पण खूप मस्त आहे, हे पण आवडलं मला. आय शॅडो आहे. हे सर्व प्रोडक्ट हॅवी मेकअपसाठीच आहेत. लाईट करू शकतो आपण, पण सहसा मी कुठे जात नाही आणि मी कधी यूज करत नाही, जास्त तरी नाही करत. फाउंडेशन वगैरे मी नाही लावत जास्त, पण घेऊन ठेवले मी. एंजलचे वगैरे फंक्शन असतात त्याच्यासाठी यूज करायला. आणि ते वेगळे मागवलेले सगळे कॉम्बोमध्ये, आणि हा वेगळा मागवलेला मी. आपल्या स्किन टोननुसार आहे सर्व हे. हा पण छान आहे. मी एका माझ्या फ्रेंडकडे बघितलेला, तर मला हा आवडलेला प्रोडक्ट, तर मी विचार केलेला मी कधी मागवेल. मस्त आहे हा पण. हा यूज केलेला आहे, माहिती आहे, छान आहे. हा कन्सिलर आहे, ह्याच्यामध्ये स्किन टोननुसार मिळतात आपल्या.
हे एवढे प्रोडक्ट 500ला मिळाले मला सर्व फ्लिपकार्टवरून. आणि माझ्या नवऱ्याला असं वाटलं की हे काहीतरी 1000-2000चं आहे. ते बोलतात तू 500ला घेऊच शकत नाही, कमी बोलतेस तू, ते जास्त तुला मिळालं असेल आणि तू कमी ह्याच्यामध्ये मला सांगते रेंजमध्ये. पण जे आहे ते त्याच रेंजमध्ये मिळाले. फ्लिपकार्टवरती त्यांनी सर्च करून बघितलं पण की नक्की हे 500ला मिळतं आहे का, पण हे त्याच रेंजमध्ये मिळालं मला. नवरात्रीला वगैरे कामी येईल, पण बाबूमुळे दर नवरात्रीला खूप मस्त असतं, घरी घट बसतो तर साड्या वगैरे त्या कलरच्या वगैरे मेकअप करणं सगळं असतं माझं. पण ह्यावेळेस काय माहिती नाही मिळेल की नाही, कारण मिश्का ना खूप त्रास देते आणि तिला असं काय नवीन कपडे किंवा काय असं घातलेलं तिने बघितलं ना तर तिचं खूप सुरू असतं बाहेर चालायचं. तिला असं वाटतं सर्वजण बाहेरच जात आहेत, त्याच्यामुळे काय माहिती कदाचित मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही. तर नवीन कपडे साडी वगैरे वेअर करायला बघूयात आता तेव्हाचं तेव्हा कसं काय होतं आहे ते. चला तुमच्याबरोबर शेअर करेलच, ब्लॉग नक्की पूर्ण बघत जा. चला परत थोड्या वेळात मी भेटते. जेवणामध्ये इथे मस्त बटाटा टाकून मेथीची भाजी केलेली, इथे भात होतोय थोडासा, डाळ भात आहे. जेवणाची तयारी झालेली. आज जेवणामध्ये मेथीची भाजी, डाळ भात, चपाती आणि भात केलेला आहे. चला एंजल ट्युशनला जाऊन आलेली आहे आणि आता जरा सुरू होते प्रोजेक्ट बनवायची तयारी तिची. आज फायनली बनवते कारण उद्या द्यायचं आहे, त्याच्यामुळे आज बनवायलाच हवं, कशाही परिस्थितीत आज बनवणंच आहे तिचं. चला तर मग प्रोजेक्टची तयारी करून घेते मी. तुम्हाला बघा मी तिचं कसा विचार केलेला आहे बनवायचा आणि पटपट बनवून घेते आणि नंतर मग बाबूला झोपवायचं. तिची तब्येत जराशी खराब झालेली आहे. मला खोकला नव्हतं, सर्दी होती, पण तिला जाम खोकला झालेला आहे. औषध दिलेली आहे, बघू आज जर रिलीफ वाटलं तर ठीक आहे, नाही तर मग उद्या दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण तिला जास्त दिवस आपण अंगावरती काढणं बरोबर नाही आहे. यालेली ट्युशनवरून हिचा उद्या आहे पेपर मराठी आणि इंग्लिश ग्रामरचा. बघा दोघींची मस्ती सुरू आहे. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind.
सिंपल केल्या आणि पटकन केलेल्या. आता हा झालेला इथे खूप पसारा. आता हे सर्व उचलून ठेवायचं, कारण ही बाबू आमची मध्ये मध्ये हात घालते. हे गेंजू ठेवून दे पकड, नंतर मी याला कटिंग वगैरे करते सर्व. इथे हा पसारा खूप पडलेला आहे. नाही ते साईडचं थोडस निघाले, ते असं नको करू, सगळं निघून जाईल. चिटकवलेलं आहे ते सगळे स्पायसेस. हा हे घे पकड. काल रात्री पण खूप जोराचा पाऊस पडलेला, अक्षरशः विजा कडकत होत्या. आणि आता इथे मस्त कमी आहे पण पडतोय पाऊस. बिचाऱ्यांचं सामानाचं किती नुकसान यांच्या, पण गोण्यामध्ये तर काय वाटत नाही. चला आमची ही एवढी लाईन क्लिअर झाली. आता हा आमचा गॅलरीचा पोर्शन मध्ये टाकलाय कपडा. हा बघा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जेवायचे आणि बाबूला झोपवायचे. चला तर बाय, गुड नाईट आणि परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.